प्रेक्षकांनो, प्रतिशोध ही मालिका अतिशय इंटरेस्टिंग वळणावर येऊन पोहोचली आहे। आज शंतनूने दिशाला सगळं काही सांगितलंय की आबांना तुझी खूप काळजी वाटते आणि आता त्यांनी तुझ्या नावाने एक फर्म चालू करायचं ठरवलंय। ते गणात्रा चाळ डेव्हलप करणार आहेत। हे ऐकल्यावर दिशाला आनंद होतो खरा, पण आता आबा एवढे सगळे पैसे कुठून आणणार? शंतनू रक्कम सांगतो 100 करोड। तेव्हा तर दिशाला फारच काळजी वाटायला लागते। आता शंतनू म्हणतो त्याची तू काळजी करू नकोस, ही फर्म तुझ्या आणि माझ्या नावे असणार आहे। आता शंतनूने हे सांगितलंय खरं, पण आता हे ऑफिस काढायचं म्हणून शंतनू सांगतोय या चाळीमध्येच आपल्याला खोली मिळाली पाहिजे। दिशा म्हणते मंगेश मामाची खोली आहे, पण तो चौकसी देणार नाही। शंतनू म्हणतो त्याची काळजी तू करू नकोस। सत्यजितने या नरेला पैसे देऊ केलेत आणि विश्वजितचा पत्ता सांग असं त्याला सांगितलंय। तेव्हा नरे त्याला सांगतो मी तुम्हाला विश्वजितचा पत्ता नाही, पण विश्वजितचा पत्ता माहीत असणाऱ्या माणसाचं नाव सांगू शकतो। त्यावरती त्याने अविनाशचं नाव घेतलंय आणि सत्यजितला हे जरा पटत नाही। आधी तो म्हणतो तो अविनाश, त्याला कसं काय माहिती विश्वजित कुठे? जा बोलके, माझी मीटिंग त्याच्याशी आधी फिक्स करा। बोलके म्हणतो होय साहेब, लगेच अरेंज करतो। आता इकडे दिशा आणि शंतनू दोघेही मंगेशच्या खोलीवर आलेत आणि दोघेही जण त्यांच्या ड्रीम ऑफिसची स्वप्न बघायला लागतात। दिशा सांगते की आपण इथे असं इंटेरियर करूया आणि शंतनू म्हणतो हो, आणि दिशा एकदम बोलते की इथे गुलाबी रंग देऊया। त्यावर शंतनू म्हणतो अगदी आपल्या प्रेमासारखा। दोघे जण बोलता बोलता अचानक दिशा गप्प बसते। त्यावर शंतनू म्हणतो काय झालं ग दिशा, अशी का गप्प बसलीयस, बोल ना। आता दिशा म्हणते शंतनू मला हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय। जोपर्यंत मी तुझ्या आईला भेटत नाही ना तोपर्यंत हे स्वप्न सत्यात उतरेल असं मला वाटत नाहीये रे। हे सगळं खरं आहे ना? शंतनू तिला विश्वास देतो की हो दिशा, हे सगळं खरं आहे, तू काळजी करू नकोस आणि हे स्वप्न लवकरच साकार होणार आहे आणि लवकरच आपण दोघं आपलं हे स्वप्न साकार करूया आणि आई देखील तुला भेटायला येणारच आहे। आता मात्र दिशाला शंतनूवरती फार विश्वास बसतोय। शंतनू काही माइंड गेम तर खेळत नाही आहे ना दिशाशी? एनिवेज मला असा डाऊट आहे। पण आता कोत्याने मात्र इकडे आबांसाठी डब्बा आणलाय, अगदी लपत लपत। तो म्हणतो देवा तुमच्यासाठी डब्बा आणलाय मी। अहो तुमची ही परिस्थिती मला बघवत नाही आहे देवा। मी आईला सांगितलं घरी जाऊन मस्त भाकऱ्या थाप, भाजी कर आणि साहेबांसाठी भाजी घेऊन जातो, पण तुम्ही खाणार ना? माझ्या डब्यातून आणली आहे मी, कोणाला डाऊट येणार नाही म्हणून। आबांना कोत्याचं फार नवल वाटतं आणि कौतुकसुद्धा। ते म्हणतात कोत्या तू खरंच बदललायस रे, खरंच तू माझ्यासाठी डब्बा आणलास? आता कोत्या म्हणतो हो मग काय देवा, तुमच्यासाठीच। काय अवस्था करून ठेवली हो तुमची या सत्यजित साहेबाने। आता तुम्ही भाकरी खाल कशी, ताट नाही आहे इथे। त्यावरती आबांना त्यांच्या लहानपणीचा किस्सा आठवतो। ते म्हणतात शेतात जायचो आम्ही तेव्हा कुठे भांडे कुंडे असायचे रे, मस्त अशी हातावर भाकरी घ्यायचो, ती भाजी संपली ना की ती भाकरी इतकी छान लागायची रे। पण कोत्या तू हे इथे सगळं आणलंय, तुला कोणी चेक तर नाही ना केलं ना रे रस्त्यात? कोत्या म्हणतो नाही देवा, आम्ही सगळी काळजी घेतली आहे, तुम्ही काळजीच करू नका। आता आबा म्हणतात हो तू इथे आल्यावरती ना म्हणजे विशेष काळजी घेत जा आणि हे बघ मी तुला ना काही सामान सांगतो, तू ते सामान ना मला इथे आणून देत जा, अगदी एक एक करून तुझ्या खिशात घालून, कोणाला कळणार नाही असं। तुझ्या सत्यजित साहेबांना जर कळलं ना तू माझी मदत करतोयस तर ते तुला गोळ्या घालतील रे बाबा, काळजी घे। कोत्या म्हणतो नका काळजी करू देवा, मी अगदी व्यवस्थित सगळं आणेल तुमच्यासाठी। काय आणि कसं आणायचं ते फक्त सांगा, तुम्ही मला वस्तू सांगा। आता आबा म्हणतात हो तू आण सगळं, पण तू हे सगळं दिशाला सांग आणि दिशाला हेही सांग की माझ्यासाठी एक छोटासा फोन अरेंज कर म्हणा आधी, आणि तिच्याकडनं जेवण घेऊन येत जा तुझ्या डब्यामध्ये, मी जेवत जाईल। कोत्या म्हणतो होय देवा हरकत नाही आहे, तुम्ही मला यादी द्या तुमच्या सामानाची। आता आबा म्हणतात तुझ्याकडे पण वही पेन नसेल ना? कोत्या म्हणतो काळजी नका करू देवा, माझ्याकडे मोबाईल आहे ना। आणि आबा एक एक वस्तू सांगतात आणि कोत्या मोबाईलमध्ये नोट डाऊन करतो। असो आता इथून पुढे खूप इंटरेस्टिंग आहे। आता हा अविनाश या तिन्ही लोकांचे नावं लिहितोय। शिरगोपीकर, रघुनाथ आणि देवधर या तिघांची साक्ष काही इतकीशी महत्त्वाची नाही आहे। मीरा म्हणते का तुम्ही देवधरला भेटलात का? नाही म्हणजे असं तुमच्या बोलण्यावरनं वाटतंय। अविनाश म्हणतो का ग मीरा, क्रॉस चेक करतेस? मीरा म्हणते नाही सर, सहज विचारलं। अविनाश म्हणतो अगं त्या रघुनाथला ना अल्झायमर आहे। आता रघुनाथ हा याचाच वडील आहे ना? असो तर आता त्याने मीराला हे सांगून टाळलंय खरी, पण अविनाशचं असं म्हणणं आहे की विश्वजितची मुलगी ही आहे या जगामध्ये, मग गेली कुठे? आता ह्या दोघांचं डिस्कशन सुरूच असतं। तेवढ्यात तिथे नरे येतो आणि म्हणतो सत्यजित आलेत। तर आता मात्र अविनाश मीराला सांगतो की हा त्याच्या पर्सनल रिझनसाठी नक्की इथे आला असणार आहे, त्याच्या बोलायला बळी पडू नकोस। तर आता सत्यजित आल्यावर अविनाश म्हणतो बसा साहेब या।
सत्यजित जेवढा स्वतःला हुशार समजतो तेवढा नाही आहे तो आता अविनाशला म्हणतोय की काही आहे ना, मी तुला इथे लाच द्यायला नक्कीच आलेलो नाही आहे, तुमच्यासारखा प्रामाणिक ऑफिसर. आता अविनाश म्हणतो त्या द्यायचा प्रयत्न पण करू नका, हे तुमच्यासाठी चांगलं असेल. आता सत्यजित म्हणतो ठीक आहे, विश्वजित कुठे आहे? त्यावर अविनाश म्हणतो ते मला कसं माहिती असणार आहे? तर आता सत्यजित म्हणतो नाही, तुम्हाला माहिती नाही आहे असं होणार नाही, तुमच्याकडे नक्कीच त्याचा पत्ता असणार आहे. तुम्ही मला विश्वजितचा पत्ता द्या, मी तुम्हाला या केसमध्ये मदत करेल. आता अविनाश म्हणतो काय हो, तुम्हाला फारच घाई झाली आहे तुमच्या भावाला अटक करून द्यायची. आता हा म्हणतो नाही नाही, नक्कीच नाही, मला का अटक करून द्यायची आहे त्याला, मला त्याचा पत्ता शोधायचा आहे, तो कुठे हे मला कळलं पाहिजे ना. आता विश्वजित म्हणतो अच्छा, तो जर परत आला तर तुमच्या प्रॉपर्टीची सूत्र त्याच्या हातात जातील. कमाल आहे नाही, तरीसुद्धा तुम्ही त्याची खूप काळजी करता. सत्यजित म्हणतो तो वेगळा विषय आहे, त्याचा संबंध इथे नाही आहे, मला विश्वजितचा पत्ता हवा आहे म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे. आता अविनाश म्हणतो तुम्हाला विश्वजितचा पत्ता नेमका का आणि कशासाठी हवा आहे? नाही, त्यासाठीच तुम्ही मानसी सरनाईकची केस CPला सांगून पुन्हा ओपन केली का? आता हे कळल्यानंतर सत्यजित जरा दबकलाय की अविनाशला सगळीच डिटेल माहिती आहे. आता शन्नोबी इकडे ममताला म्हणत असते की तू इतका टेन्शन घेऊ नकोस, खोलीचं तुझ्या डोक्यातून गेलेलं नाही वाटतं. आता ममता दी काही सांगणार तेवढ्यात तिथे दिशा येऊन तिच्या ऑफिसबद्दल सांगतीये आणि गणात्रा चाळ ती डेव्हलप करणारे हे देखील सांगतीये. पण हे सगळं ममता दीदींना समजत नाही आहे की नेमकं हे काय प्रकरण आहे. आणि आता शन्नोबी पण विचारतात हे काय नवीन. त्यावरती दिशा सांगते की DS नावाचं ऑफिस ओपन करणार आहे. शन्नोबी म्हणते अच्छा, दिशा आणि शंतनू. त्यावर शंतनू म्हणतो नाही शन्नोबी, दिशा आणि सुवर्णा. आणि सुवर्णा खूप खुश होते. आता शंतनू सांगतोय की हो, हे सगळं भालेकर इंडस्ट्रीजमधनंच होणार आहे आणि ह्या चाळीमध्येच आम्ही आमचं ऑफिस काढणार आहे. आता शन्नोबी म्हणतात काय इथे या चाळीमध्ये? आता दिशा म्हणते हो, मंगेश मामाचं घर आम्ही डिसाईड केलं आहे. आता ममताताई हे सगळं ऐकून जरा आश्चर्यचकित झालेलं दिसत आहे. अविनाश आणि सत्यजितचं बोलणं कंटिन्यू दाखवलं आहे. अविनाश म्हणतो तुम्हाला काय वाटलं मला माहिती होणार नाही, मला सगळे डिटेल्स माहिती आहे ह्या केसचे. आणि तो नरेकडे जातो आहे, म्हणजे नरेने सांगितले की विश्वजितचा पत्ता अविनाशला माहिती आहे हे अविनाशला कळलं आहे. आता अविनाश या सत्यजितला म्हणतो एक गोष्ट मात्र खरी आहे की मानसी सरनाईकला मुलगी झाली आणि ती मुलगी जिवंत आहे. हे ऐकल्यानंतर सत्यजित जरा बावचळल्यासारखाच करतो आणि तो म्हणतो ए अविनाश, हे बघ मी तुला या केसवर आणलं आहे ना, तर मी तुला या केसवरनं बदली पण करू शकतो. आता अविनाश म्हणतो हो का? त्याआधी मीरा प्रश्न विचारते की ती मुलगी कुठे आहे. आता सत्यजित म्हणतो ते मला माहिती नाही आहे, मला जर माहीत असतं ती पोरगी जिवंत आहे तर ती माझ्या घरात नसती का? आता अविनाश म्हणतो तुम्ही माझी बदली करायचा विचार पण करू नका, जर बदली केलीत ना तर अशा गोष्टी नमूद करून ठेवील मी या केसमध्ये की त्या गोष्टीचा कोणाला पत्ता पण लागणार नाही. आता सत्यजित मूळ मुद्द्यावर येतो आणि म्हणतो हे बघ अविनाश, तुला एक लक्षात ठेवावं लागेल, ह्या केसमध्ये ना मूळ साक्षीदार मी आहे, बाकीचे जे सगळे आहेत ना साक्षीदार ते सगळे वयस्कर झाले, डोक्याने कमी आहेत, विस्मरण झालं आहे त्यांना, त्यामुळे तुला मी महत्त्वाचा साक्षीदार ठरू शकतो. तू मला विश्वजित दे, मी तुला खरा गुन्हेगार देतो. आता हा म्हणतो म्हणजे खरा गुन्हेगार विश्वजित नाही आहे तर हे तुम्ही कबूल करताय? सत्यजित म्हटलो मी तुला असं कधी म्हटलं, मला तू विश्वजित दे, विश्वजितचा पत्ता मागायला मी आलो होतो इथे. बाय द वे नाईस टू मीट यू अगेन अविनाश, असं म्हणून तो तिथून निघून गेला आहे. पण आता अविनाश म्हणतो की ह्या माणसाच्या बोलण्यावरनं एक गोष्ट तर कन्फर्म झाली की विश्वजित खुनी नाही आहे. मीरा म्हणते आणि ह्या माणसाने खून केला असं सुद्धा वाटत नाही आहे सर मला. तर आता खून कोणी केला मानसीचा हा फार मोठा प्रश्न आहे. रादर या प्रश्नावरच ही मालिका फिरती असं म्हणायला हरकत नाही आहे. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की नरेने ब्लॅक क्वीनबद्दल माहिती दिली आहे की शर्मिष्ठा वर्दे, एवढंच तो बोलतोय. आता इकडे सत्यजितला हे अर्धवट कळालं आहे आणि आता इकडे शर्मिष्ठा वर्दे यांची एंट्री दाखवली आहे आणि ह्या एंट्रीवर दमदार कलाकार नीना कुलकर्णी यांनी शर्मिष्ठा वर्दे यांची भूमिका साकारली असेल. तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलंच असेल. तर प्रेक्षकांनो आता ही मालिका खूप इंटरेस्टिंग होणार आहे असं दिसतंय. तर कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.